नमस्कार, मी फ्लॉरेन्स नाइटिंगेल, द लीड विथ द लँड. माझा जन्म 12 मे 1820 इटलीत फ्लॉरेन्स या गावी एका श्रीमंत ब्रिटिश कुटुंबात झाला. माझे वडील विल्यम नाइटिंगेल आणि आई फ्रान्सिस नाइटिंगेल. मला गणिताची, वाचनाची आणि लिहायची खूप आवड होती. गुण आणि सर्वसंपन्न असताना मी अतिशय ऐश्वर्यात राहू शकली असती, पण एका कारखान्यात गरीब कामगाराचा मृत्यू झाला आणि त्यामुळे मी खूप व्यथित झाले. आपण या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे ह्या प्रेरणेने मी रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आई वडिलांना मान्य नव्हता. त्यावेळी हे काम कमीपणाचे मानले जाईल. मला लग्नासाठी मागणी आली, पण मी लग्न करण्यासही नकार दिला आणि परिचारिकासाठी प्रशिक्षण घेऊन रुग्णांच्या सेवेत रुजू झाले. 1854 मध्ये इटली, फ्रान्स, टर्की चे रशियाशी युद्ध सुरू झाले. ब्रिटिश युद्ध सचिवांच्या विनंतीवरून मी 38 प्रशिक्षित परिचारिकांसह सैनिक रुग्णालयात रुग्णांची सेवा करण्यासाठी तातडीने गेली. मी रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली. रात्री मी दिवे घेऊन रुग्णांपर्यंत जाईल, त्यांना काय हवं नको ते पाहत. म्हणूनच मला द लेडी विथ लॅम्प असे म्हणतात. मी माझे काम अतिशय निस्वार्थीपणे करत आहे हे बघून राणी एलिझाबेथ यांनी मला 50,000 पेन एवढा मोठा निधी देऊन गौरवान्वित केले. मी या पैशातून नाइटिंगेल स्कूल फॉर नर्सेसची स्थापना केली. अनेक पुस्तके लिहिले, स्त्रियांच्या विकासासाठी अनेक ठोस कामं देखील केले. मला ब्रिटिश सरकारने रॉयल रेड क्रॉस हा किताब देऊन सन्मानित केला. त्याचबरोबर ऑर्डर ऑफ मेरिट हा सन्मान मिळवणारी मी पहिली महिला होती. मी अनेक वर्ष न थकता रुग्णांची सेवा केली. त्याचबरोबर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्धही लढली. आजही परिचारिका रुग्णसेवेची शपथ घेतात. या शपथेला नाइटिंगेल शपथ म्हणतात. आज डॉक्टरांबरोबर परिचारिका ही कोरोनाग्रस्त रुग्णांची निष्ठापूर्वक सेवा करत आहे. त्यांना ही सलाम. धन्यवाद.